लाईव्ह जागतिक मातृत्वाचा उच्चतम आदर्श राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे मुहूर्तमय रोवले असेल महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी तुम्हाला सर्वांच्या उच्चाटनाकरिता आपले प्राणाची आहुती दिले आपले सर्वस्व अर्पण केले अशा सर्व महापुरुष महाआया महाविभूती शहीदांना सर्वप्रथम नमन करतो। आज दिनांक 18 मार्च 2025 टायगर टेम्पलच्या वतीनं ह्या कबड्डीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय सोनूभाऊ बोर्डे, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक या गावच्या सरपंच सौ कीर्तिताई पिकलमुंडे, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षण व बांधकाम सभापती सन्माननीय नरेश भाऊ ईश्वरकर, या गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य राजूभाऊ माटे, त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती सन्मान्य तायडे सर, मंचकावर उपस्थित उद्योगपती सन्मान्य विनोद भाऊ तुमसरे आणि मंचावर भरपूर मान्यवर आहेत, सर्वांचे मी नाव घेत नाही। आदरणीय मंच आणि माझ्या युवा मित्रांनो, युवा वो नहीं जो हवाओं के साथ चले, युवा वो है जो हवा का रुख बदल दे। अशा सरसरत्या रक्ताचे माझे सर्व युवा बांधव ज्यांनी हा भव्य दिव्य कबड्डीचे आयोजन केलं। बांधवांनो, आपला भारत देश हा युवकांचा देश आहे आणि या देशामध्ये युवकांची संख्या जास्त आहे आणि युवकांची संख्या जास्त असून आमच्या देशाची अवस्था खूप गंभीर आहे की आमच्या युवकांना हाताला काम नाही आणि म्हणून आमचे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक नेहमी सांगत असतात की जुत्याच्या पॉलिश पासून तर केसाच्या मालिश पर्यंत जो कुठलाही धंदा मिळेल, जो कुठलाही व्यवसाय मिळेल तो प्रत्येक युवकाने स्वीकारावा आणि करावा आणि त्यातून मोठे उद्योजक व्हावा, कारण उद्योजकाशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे। कारण आम्ही जर शासनावर किंवा इतरांवर जर अवलंबून असलो तर आम्हाला उपासमारीने मरावं लागेल आणि म्हणून युवक बांधवांनी हाताला जो काम मिळेल तो काम करावा। त्याचबरोबर आम्हाला खेळाची आवश्यकता असते, आम्ही खेळावे, पण खरं जर सांगायचे झालंय तर आमच्या सर्वसामान्यांसाठी खेळ नाही, आम्ही फक्त मातीमध्ये खेळतो आणि माती मध्येच टिकून राहतो, पण आम्हाला याच्या पलीकडे जाता येत नाही। तो मंच, तो व्यासपीठ, तो क्रीडांगण आम्हाला मिळत नाही आणि म्हणून आमच्या परिसरातील जे काही पुढारी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या मातीतल्या मुलांना मातीतून मॅटवर न्या, जेणेकरून आमचे मुलं जर मॅटवर गेले तर ते भारतातच नाही तर जगामध्ये आपलं नाव लौकिक करतील। आणि त्याचबरोबर युवक बांधवांनी आमच्या खेळाबरोबर शिक्षणाकडे लक्ष द्या, नोकरीकडे जा, नोकरीसाठी अभ्यास करा, खूप परिश्रम करा, कारण आम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। मंचकावर बोलणारे भरपूर मार्गदर्शक आहेत आणि म्हणून मी आपल्या शब्दांना इथेच विराम देऊन मला बाहेरगावी सुद्धा जायचं आहे, मी आपल्या शब्दांना विराम देतोय आणि सर्वांना या क्रीडा सत्रानिमित्त सर्वांनी शांततेने आणि कायदा सुव्यवस्था टिकवून हे क्रीडा सत्र पार पाडावं आणि युवकांनी कायद्याचे पालन करत चला, कारण आजचा युवक भटकलेला आहे आणि कायदा तोडण्यात आमचा युवक अव्वल आहे आणि म्हणून सर्व युवकांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आपण कायद्याचा अभ्यास करा आणि कायद्याच्या अभ्यासाबरोबर कायद्याचं पालन करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये पुढे जाताना ते मदतशीर ठरेल। एवढे बोलून आपल्या शब्दांना विराम देतो। सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय।